नमस्कार, मी मानसी मध्ये तुमचं मनापासून स्वागत. आपला ब्लाऊज आपण शिवायची इच्छा कशी पूर्ण करायची? ब्लाऊज शिवायला मिळत नाही, मग याची कारणं काय असतात? आपली मुलं आहेत, मुलांना आपण स्कूलला सोडतो, ट्युशनला सोडतो, त्यांचा अभ्यास घेतो, त्यांचं जेवण, घरातली कामं, त्यांचा टिफिन, त्यांचा मधला खाऊ, त्यांना पण वेळ द्यायचा असतो. मग आपल्याला ब्लाऊज शिवायला नाही मिळत. मग आपण कमी वेळात कसा ब्लाऊज शिवायचा, काय तयारी करायची? मग आपण काय करायचं, एक वही घ्यायची, त्या वहीमध्ये मापं लिहून ठेवायची. मापं लिहून ठेवली की ब्लाऊज पीस, आपल्याला जो ब्लाऊज पीस शिवायचा आहे तो ठेवायचा जवळ. अस्तर ठेवायचं, त्याला जर अस्तर लागणार असेल तर अस्तर ठेवायचं. परत आपल्याला मेजर टेप लागते, मेजर टेप जवळ ठेवायची. आणि मग आपल्याला काय लागतं, चॉक लागतो. मग त्या कापडावर दिसेल असा चॉक ठेवायचा. जरा थोडासा विचार करायचा कुठचा चॉक लागेल तो ठेवायचा. किंवा मुलांचे कलर पण असतात, पेन्सिल कलर असतात. मी तर पेन्सिल कलर वापरते, माझ्या छोट्या मुलीचे पेन्सिल कलर आहेत ते वापरते मी. मग ते ब्लाऊज पीसवर दिसतील अशा कलरचं चॉक किंवा पेन्सिल वापरायची. पेपर कटिंग असतं, ते पेपर कटिंग आपण जवळ ठेवायचं. आपल्याला काय लागणार, आता ब्लाऊज शिवायचा म्हणजे दोरा लागणार. मग तो दोरा आपल्याला पीससाठी लागणारा दोरा, किंवा आपण पॅच लावणार असू तर पॅचसाठी लागणारा दोरा, आणि जर लेस लावणार असू तर लेससाठी लागणारा दोरा. असे दोरे वेगवेगळे जवळ करून ठेवायचे. आता दोरे मॅचिंग ठेवले की काय होतं, ब्लाऊज छान दिसतो, फिनिशिंग छान दिसतं त्याचं, आणि आपल्याला घातल्यावर पण समाधान वाटतं. कॅनव्हास असेल तो कॅनव्हास जवळ ठेवायचा. आता आपल्याला कापड कटिंग करायसाठी स्केल लागते, मग ती स्केल जवळ ठेवायची, म्हणजे आपलं लवकर कटिंग होतं करून. आणि आता आपण ब्लाऊज शिवतो म्हणजे आपल्याला काय लागणार, हुक किंवा बटन लागणार. मग ते किती लागतात, 5 किंवा 6 लागतात. मग ते जवळ करून ठेवायचे. बॉबिन जवळ ठेवायची, भरून ठेवायची. तो पेन आपण जवळ ठेवणार. पेनचा उपयोग काय होतो, आपण जेव्हा पट्ट्या काढतो ब्लाऊजच्या, हुक पट्टी काढतो, बटन पट्टी काढतो, गळपट्टी काढतो, कंबरसाठी पट्ट्या काढतो, किंवा योगपट्टीचा ब्लाऊज असेल आणि योगपट्टी डबल येत नाही आहे, मग आपल्याला योगपट्टीला पण पट्ट्या काढाव्या लागतात. पण ज्या कटिंग करणार पट्ट्या, त्या कुठच्या पट्ट्या, हुकची, बटनची कुठची, मग ते सगळं लिहून ठेवायचं, म्हणजे आपली घाई नाही होत. आणि काय करायचं, उरलेला जो कापड असतो ना तो टाकून नाही द्यायचा. आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो ना तेव्हा जर तो कापड लागला तर तो आपल्याला वापरता येतो. एखाद्या वेळी चुकून जर कुठची पट्टी कट करायची राहिली, किंवा जोडताना कमी पडलं, घाईघाईत आपण चुकून कमी कट केलं आणि जोडताना कमी पडलं, तर ते आपल्याला कापड लागतं आणि त्याचा वापर करायला मिळतो. आपण मेजर टेप घ्यायची, म्हणजे मेजर टेपने काय होतं, कापडवर आपल्याला मापं टाकायला बरी पडतात कापड कटिंग करताना. आणि जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा ब्लाऊजवर आपल्याला टक्स टाकायचा असेल, फिटिंग करायची असेल, मग त्या मेजर टेपचा उपयोग होतो. आणि मेजर टेप गळ्यात ठेवायची. एकतर मेजर टेप ती मोठी असते, मग आपण इकडे तिकडे ठेवली तर ती उचलायला वगैरे वेळ लागतो. गळ्यात ठेवली की तिथल्या तिथे आपल्याला मापं घेता येतात. गळ्यात ठेवली आणि सोडली की काम झालं. राहायला नको आणि शोधत पण राहायला नको. आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे आणि आपण थोडीशी तयारी केली ना की आपला ब्लाऊज सहज होतो आणि आपली इच्छा पण पूर्ण होऊन जाते. खूप सोपं असतं. थोडंसं शांतपणे तयारी करायची, एका ठिकाणी सामान ठेवायचं, म्हणजे आपल्याला सोपं होऊन जाईल आणि आपली ब्लाऊज शिवायची इच्छा पण पूर्ण होईल. आजसाठी एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.